लग्नानंतर नवरा आणि त्याची फॅमिली आपलं आयुष्य कंट्रोल करणार, म्हणजेच त्यांच्या मर्जीने आपल्याला जगावं लागेल, हा कॉन्सेप्टच मला कधी पटला नव्हता. आणि म्हणूनच अमितला मी लग्नासाठी नाही म्हणाले. अमितच्या फॅमिलीला जेव्हा मी अमितची मैत्रीण म्हणून भेटायचे ना, तेव्हा सतत मला त्यांच्या बोलण्यातून जाणवायचं की त्यांना सून कशी पाहिजे किंवा सुनेकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. आणि तसंही अमित ममाज बॉय होता, त्यामुळे त्याचेही विचार सेम होते. पण जेव्हा मी अमितला लग्नासाठी नाही म्हणाले, तेव्हा अमितने मला त्याचं कारण विचारलं आणि जेव्हा मी सगळं काही सांगितलं, तेव्हा मात्र अमित मला म्हणाला, "मी तुझ्यासाठी स्वतःला बदलायलाही तयार आहे. तू फक्त मला सांग, माझ्यामध्ये काय-काय चेंजेस करावे लागतील." आता मात्र लग्नासाठी नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं माझ्याकडे. पण तरीही मी अमितला म्हणाले, "तू तुझ्या फॅमिलीला सांग. तुझी फॅमिली तयार झाली, की मग आपण लग्न करू." कारण मला हे तर माहिती होतं त्यांच्याकडून नकारच येणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडून लग्नासाठी होकार आला. पण तोही फक्त तात्पुरता होता. यानंतर काय-काय झालं हे तर ऑलरेडी मी शेअर केलेलंच आहे आपल्या व्लॉग थ्रू. पण माझ्यासाठी हे सगळं शॉकिंग होतं. हा फक्त योगायोग होता की आणखी काय? स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग म्हणजेच लव्ह स्टोरीचा लास्ट पार्ट. सो थँक यू. बाय.